या वडील असणाऱ्या अव्यक्ताच्या वंशामध्ये कुलदीपक म्हणून सूर्यासारखा शब्द शोभतो, शब्द तळपतो. आणि हा शब्द ह्या एका गुणामुळेच आकाशाला देखील अंबरत्व आहे. आकाशाला अवकाशत्व ह्या शब्दामुळेच आहे. आणि शब्दच आकाशातलं आणि आकाशातलं सर्व विकार, सर्व विविध रूपानं असलेलं आकाशातलं कार्य, मग आकाशात काही स्पर्शवान, काही रूपवान, काही गंधवान, काही रसवान आणि काही अनेक शब्दवान असे अनेक पदार्थ आकाशातच असतात. त्या सर्व आकाशातल्या पदार्थाचं शब्द द्योतन करतो. सर्वाचं संकेतन करतो. सर्वाला दाखवून देतो. आणि आकाशाला देखील दाखवून देतो. आणि आकाशात जे कारण आहे, मग तमोगुण असेल, अविद्या असेल, माया असेल, त्याला देखील दाखवून देतो. आणि त्या मायेचं अविद्येचं अधिष्ठान त्या परम चैतन्याला, त्या ब्रह्माला देखील शब्दच दाखवून देतो. म्हणून असा सर्वाला प्रकाशमान करणारा, सर्वाचं दीपन द्वैतन, सर्वाचं दर्शन निर्दर्शन करून देणारा शब्द हा उपयोगी वस्तू आहे. असं शब्दाचं कौतुक, शब्दाचे गोडवे, शब्दाचे गुण, अशी शब्दाची शक्ती मनुष्य देहात संचालित आहे, सक्रिय आहे. मनुष्य देहात सहज आहे. म्हणून मनुष्य देहात शब्दाचा चोहडा उपयोग आहे. हा बाप उपयोगी वस्तू शब्द. आणि म्हणून असा जो शब्द आहे, तर त्या शब्दाचा अनेक प्रकारानं, अनेक अंगानं उपयोग आहे. पण शब्दाचा पुढं उपयोग विज्ञान करते आणि माघ उपयोग अध्यात्म करते. पुढं उपयोग लोकवाणीनं होतो कार्याकर, आणि कारणाकड अधिष्ठानाकड उपयोग शास्त्रवाणीनं, संतवाणीनं, गुरुवाणीनं होतो क्रमशः. माघल्लं बोलतात ते पुराण शास्त्र, माघल्लं चरित्र कथा बोलतात ते पुराण, माघाल्या कारणाचा विचार बोलतात ती शास्त्र, आणि माघल्लं अधिष्ठान लक्षात आणून देतात ती संत गुरु. ही मागची सर्व माघ वळिणारी, मागचं उजाडात आणणारी, कारण मागच अंधार आहे ना. मागच्या अंधारानच पुढचं दिसायलंय. माघ पडदा पाडलाय. ब्रह्मावर पडदा ती माया, मायावर पडदा ती अविद्या, अविद्येवर पडदा ते भूत, भूतावर पडदा ते भूत कार्य जगत. त्यांना ते पडदे आहेत. मागचं झाकल्याशिवाय पुढचं. कारण मागचं झाकल्याशिवाय पुढचं दिसलंच नाही, पुढचं येतच नाही. पडद्यावर काही चित्र काढायचं म्हणल्यास पडदा झाकवतो त्याच्या खाली. ते झाकूनच तेवढं चित्र दिसते. ते झाकणं अनिवार्य.
जागा व्यापणं अनिवार्य येते तेव्हा ते पुढचं कार्य होत असते. टेबलवर ग्लास ठेवला तर ग्लासाखालचा टेबल दिसणार नाही. पुस्तक ग्रंथ ठेवला तर ग्रंथ दिसन, ते टेबल झाकल्याशिवाय ग्रंथ दिसत नाही. हे जसं आपल्याला सहज माहिती आहे. तसं ब्रह्म झाकल्याशिवाय, ब्रह्म झाकणच माया आहे. माया झाकणच अविद्या आहे. अविद्या झाकूनच किंवा झाकणच भूत आहे. अविद्या झाकल्याशिवाय भूतच नाहीत. भूत झाकल्याशिवाय भूतकारी पदार्थ नाहीत. काल पाहिलं आपण. पृथ्वी झाकल्याशिवाय वाट नाही, घर नाही, पदार्थ नाहीत. एक झाकूनच पुढचं दिसत असतंय. म्हणून पुढचं दिसलं की मागचं झाकलं, हा आपला विषय होता. आपल्याला पुढचं दिसायले, मग मागचं झाकले. कुठून पुढचं दिसायले, तिथून मागचं झाकलेलं. की त्याच्यावरच अवलंबून आपण कुठे येतो कुठून आपल्याला काय दिसायले, कुठून दिसायले, त्याच्या मागच झाकलेलं आहे सर्व. म्हणून माग वळतात ते पुराण, शास्त्र, संत, गुरु, ती माग वळतात. म्हणून मागे परतविले मन, घालणीचे रान ते खुन्या. माग पुढं दाखित ते इंद्रिय, पुढं दाखित ते विज्ञान, पुढं दाखित त्या कल्पना, पुढं दाखितेत ते लोक, भ्रांत जीव पुढं दाखिते. चला रे चला, पुढं चला. पुढं कार्य असतंय, माग कारण असतंय. कार्य आणि कारण. कार्य नंतर असते विकार असतो, कारण आधी असते प्रकृती असते, कारण असते. पुढं विकृती, माग प्रकृती. म्हणून पुढे गेलं तर विकार आहे, दुःख आहे. मागे गेलं तर प्रकृती आहे, निसर्ग आहे, सुख आहे. ही ध्यानात घेऊ गोष्ट. आणि कारणाच्या मागे पाहिलं तर अधिष्ठान आहे, आणि कार्याच्या पुढे पाहिलं तर झिरो आहे, शून्य आहे. म्हणून कार्याच्या पुढं झिरो आहे, मृत्यू आहे. आणि कारणाच्या माग पूर्ण आहे, अमृत आहे. म्हणून माग खोज आहे. माग गेली कुठपर्यंत तर ब्रह्म हाताला लागल. ध्यानात घ्या. माग देहाच्या माग चाला. आई वडील आहेत, आजा आजी आहेत, परंपरा आहे, जीव आहे. देहाच्या माग जीव आहे, जीवाच्या माग आत्मा आहे, आत्म्याच्या माग साक्षी आहे, ब्रह्म आहे. पुढे चाला. पुढे गेल्यास देहाच्या पुढं घर आहे, जग आहे, वस्तू आहेत. पुढं पुढे गेलं तर पुढे गेल्यावर झिरो आहे, त्या वस्तू समाप्त होतात, दुःख होते, शून्य होते. पुढं विध्वंस आहे, प्रलय, मृत्यू आहे, स्मशान आहे. पुढे पुढे गेल्यावर स्मशान आहे, स्मशान शांतात आहे. पुढे देहापासून पुढे पुढे विचार करा, स्मशान वाटापर्यंत विचार करता येतो. आणि माग विचार करा, माग धागा हाताला लागतो चैतन्याचा. म्हणून देह, आई वडील,
पहा मग. पूर्वीचा ईश्वर धागा उगवेल. पूर्वीचा धागा उगवेल. बरोबर आहे. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. म्हणून माग धागा हाताला लागतो, दोरा हाताला लागतो सत्याचा. पुढे मृत्यू हाताला लागतो, म्हणून पुढे मृत्यू विध्वंस आहे. म्हणून मागचं सांभाळून पुढे पाहिलं तर पुढे विध्वंस नाही, म्हणून अध्यात्म सांभाळून पुढे विज्ञानानं पाहिलं तर विध्वंस नाही. नाही तर विध्वंसक आहे विज्ञान. नुसते इंद्रिय वापरणं, इंद्रियानं शक्ती वापरणं विध्वंसक असते. इंद्रियानं शक्ती वापरणं काय आहे तर विज्ञान आहे, आधुनिकता आहे. इंद्रियानं शक्ती वापरायची आणि बुद्धीनं, भावनेनं, श्रद्धेनं शक्ती वापरणं अध्यात्म आहे. विवेकानं शक्ती वापरणं अध्यात्म आहे. माग खोज. हे काय हे विज्ञान आहे, हे काय हे विज्ञान आहे, आणि कशापासून आहे हे अध्यात्म आहे. काही दिसलं ते काय, त्याच्यापासून काय होतंय हे विज्ञान आहे. हे प्रश्न विज्ञान आहेत, ही खोज विज्ञान आहे, ही दिशाच विज्ञानाची. हे काय, किती वजन आहे, कोण्या रंगाचं आहे, कोण्या आकाराचं आहे, याच्यापासून काय, याचा उपयोग काय, याच्यापासून काय निर्माण होते. दिसतंय त्याच्या पुढचं स्वचन विज्ञान आहे, दिसतंय त्याच्या मागचं स्वचन अध्यात्म आहे. म्हणजे विज्ञानाची कार्याकडे धावे समोर, आणि अध्यात्माची, धर्माची माग धावे. ती माग कुठून आले, हे कशापासून झाले, याचं कारण काय, हे कशामुळे आले, याचं काय कारण आहे, याच्या उत्पत्तीचं काय कारण आहे, याच्या कारणाचं काय स्वरूप आहे. असो, म्हणून शब्द दोन्हीकडे बी काम करतो हे आपण पाहू लागलो. लौकिक वाणीनं पुढं आणि संत वाणीनं, शास्त्रवाणीनं माग. म्हणून हा शब्द अत्यंत, म्हणून मागचा उपयोग कसा केला संतांनी, कसा सांगितला, माग शब्द कसा तरीला, हे अमृतानुभवात आहे, हे गुरुकडून. आणि मागच्यात माग सर्वात अंतिम गुरुचे शब्द ते सांगू लागलो मी. पुराणाचे शब्द, शास्त्राचे शब्द, संतांचे शब्द, आणि गुरुचे शब्द शेवट. म्हणून त्या शब्दाचा महाराज इतका उहापोह करतात ज्ञानोबा. कारण ज्ञानोबा सर्वच वाणीचा परिचय, सर्वच वाणी त्यांना माहित आहे, आणि शब्दाचा अंतिम उपयोग ती सांगायला लागली. म्हणून हा शब्द आहे तर सगळ्यामध्ये वडील, समध्यामध्ये थोर, आधीच जे आहे ते अव्यक्त आहे जगात, प्राकृत मध्ये जे प्राकृतिक आहे त्याच्यात प्रकृतीचाची. म्हणून प्राकृत त्याची विकृती, प्रकृतीची विकृती ती नंतर आहे. जसं दूध आधी दही नंतर आहे, बीज आधी वृक्ष नंतर आहे, वृक्षाची इतर अवयव, शाखा, मुळा, खोड, फांदी, पाला, फुलं हे नंतर आहेत बीजाचे. तस सगळ्यात वडील अव्यक्त आहे, ज्याला अविद्या माया म्हणतात, सर्वात वडील आहे. सृष्टीमध्ये पाहिला आपण तर एकापेक्षा एक वडील आहे, कारण एकाच एक कारण आहे. असं कार्यकारण भावाची श्रंखला हे तर जग आहे काय. आपण जगाकडे कौतुकानं पाहिलं पाहिजे, शास्त्राच्या, संतांच्या दृष्टीतून, त्यांच्या शब्दाच्या विवेकातून. सृष्टी काही नाही, कार्यकारण भावाची श्रंखला आहे, काही दिसत नाही. फळ दिसलं ते फुलापासून झाले, फुल दिसलं ते पादातून आले.
पानं दिसली ती फांदीतून आली, फांदी दिसली ती शाखेतून आली, शाखा दिसली ती खोडातून आली, खोड दिसलं ती बीजातून आलं. आपण पाहत नाहीत, नाही तर पाहणाऱ्याला दिसते की फक्त कार्यकारण भावाची शृंखला आहे. प्रत्यक्षा कुठे बी जा, कोणता धागा पकडा, व्यक्ती पहा, वस्तू पहा, पदार्थ पहा, सर्व सृष्टीची रचना पहा, ग्रह पहा, तारे पहा, भूत भौतिक पहा, जैविक सृष्टी पहा, रासायनिक सृष्टी पहा, भौतिक सृष्टी पहा, सर्व कार्यकारण भावाची शृंखला आहे. कार्यकारण भावाची शृंखला. सूर्यापासून नवग्रह, नवग्रहापासून उपग्रह आहेत, उपग्रहापासून पुन्हा धूमकेतू आहेत, धुळीचे कण आहेत. ही कार्यकारण भावाची शृंखला दिसते आपल्याला, भौतिक रीतीनं पाहिली तरी. पृथ्वीपासून अनेक खडक आहेत, खनिज आहेत, धातू आहेत, आणि त्या धातूचे पदार्थ आहेत. सर्व कार्यकारण भावाची शृंखला आहे. जलचक्र, भूचक्र, वायुचक्र, अग्निचक्र, हे सर्व पाहिले तर सर्व कार्यकारण भावाची शृंखला आहे. भौतिक पदार्थामध्ये बी, रासायनिक पदार्थामध्ये बी, जैविक पदार्थामध्ये बी कार्यकारण भाव आहे. जसं खाली पाहू आपण की इंधन आहे, इंधनावर अग्नीवर धूर आहे, सर्व एकूण एकापासून झालेली, एकूण एकावर अवलंबून आहेत. थंडीमध्ये आता लोक शेक घेतात, तर इंधन पाडलेलं आहे खाली काडी कात्रा काहीतरी, इंधनावर अग्नीवर धूर आहे. एक धूर स्वतः नसतोच अग्नीशिवाय, अग्नी स्वतः नसतोच त्या खालच्या इंधनाशिवाय. ते जसं एकूण एकावर अवलंबून आहे, तसं ते म्हणजे कार्यकारण आहे, कार्यकारण आहे. म्हणून कार्यकारण भावाची शृंखला हित सृष्टी, हित जगत आहे, हित अनुभव आहे. म्हणून याला कार्य आणि कारण म्हणून पहा. आणि मग कार्य नंतर असतं, कारण आधी असतं. म्हणून एकापेक्षा एक वडील हे आपल्याला पाहायला भेटन की हे नातू आहे, नातूपेक्षा त्याचे मायबाप, त्या मुलापेक्षा मायबाप मोठे, मायबापपेक्षा आजी मोठी, पंजापंजी मोठी होती, असं माग पाहायला भेटत. मागलचे पडदे अर्धात असतील, लांबचं कुठं दिसते, जवळच दिसते. शोध घेत गेल्यास लांबचं जाणार, दृष्टी अर्धात लांब जातो, दृष्टी तिथपर्यंत पुरत नाही. असा वृक्ष लांबून दिसतो, फुलं फळांना बहरलेला, जवळ गेले की शाखा दिसतात, त्याच्या जवळ गेले की खोड दिसते. जवळ जाऊन बी मुलं दिसत नाहीत, खाली असतात पडद्याआडती. ते नसतात आज थोडंच मानतावं लागेल. मुलं जर नाही मानले तर शाखा झाडच राहणार नाही, फळं फुलंच राहणार नाही. म्हणून न पाहून बी मुलं आहेत असं कोणी बी सिद्ध करू शकते. उकरून पाहायची गरज नाही, मुलं उकडायची गरज नाही झाडाला, मुलं आहेत. मागचं आहे, कारण आहे, अविद्या आहे, गुण आहेत, प्रकृती आहे, हे मान्यच करावं लागते. म्हणून ज्ञाताकडून अज्ञाताकड पाहण्याची जी प्रक्रिया, याला तर विवेक म्हणते. विवेक म्हणजे काय? ज्ञाताकडून अज्ञाताकडं दृष्टिक्षेप करण्याची प्रक्रिया म्हणजे विवेक आहे, म्हणजे सोच आहे, समज आहे. म्हणून सृष्टीत एकापेक्षा एक वडील आहेत, एकापेक्षा म्हणून पृथ्वीपेक्षा जल वडील पाहायला गेलं क्रमानं पुराणाच्या किंवा सर्वसमावेशक स्थूल विवेकाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर पृथ्वी आता खाल्या बारीक सारीक काय पाहता येईल कार्य, म्हणून पृथ्वी कार्य पहा. पृथ्वीवरली इतके तितके कार्य पाहण्यापेक्षा, घर पाहण्यापेक्षा, रस्ता पाहण्यापेक्षा, शरीर पाहण्यापेक्षा, भोग पाहण्यापेक्षा, भोग वस्तू पाहण्यापेक्षा
सर्व आखी पृथ्वीच पाहना. मग त्या पृथ्वीपेक्षा पाणी वडिले, समुद्र वडिले, जलापेक्षा बी अग्नी वडिले, अग्नीपेक्षा सुद्धा वायू वडिले. जर आपण विवेक केला तर या पंचभूताचा. आणि वायूपेक्षा सुद्धा आकाश वडिले, कारण आकाशातच वायू स्थितीच गती निर्माण झाली की वायू. आता जे कोणी खोकललं ना त्यांचा मूठ खाल्लेला आहे, मूठ नाही त्यांचा. वडील म्हणताना वयाचा विचार करावा का व्यापकत्वाचा विचार करावा? हा, वडील वडील म्हणताना आधीच त्याचं कारण. वडील म्हणजे कारणच असतं. वडील म्हणजे मुलगा आणि वडील, मुलाचं कारण. मुलाच्या आधीच कारण म्हणल्यावर आधीच होतं आणि व्यापक बी होते. जे आधीचं असतं ते व्यापकच असते, कारण त्याचं कार्य असते. कारण हे कवा बी कारणापेक्षा कार्यापेक्षा व्यापकच असते. नंतर आलेलं असतं त्याच्यात ते वयानं वडील असते, व्याप्तीनं वडील असते. आणि कारण म्हणून बी वडीलच असतं ते. म्हणून आकाश स्थिती, आकाशात गती निर्माण झाली हाच वायू आहे. गतीनं उष्णता निर्माण झाली हाच अग्नी. उष्णतेनं पघळणं, त्याला आपण रस म्हणून, तेच जल आहे. उष्णतेनं तरलता निर्माण झाली हीच जल आहे. आणि जलाची घनता निर्माण झाली हीच पृथ्वी. किती गती, उष्णता, तरलता आणि घनता हेच एकापासून एक एकापासून एक आहे पुढं. हेच आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही एकमेकातून निघलेत. कारण कारणातून कार्य निघत आहे. म्हणून जे कारणातून कार्य निघलं का तर ते संकोचवान असतंय, वयानं कमी असतंय, व्याप्तीनं कमी असतंय. म्हणून आकाशापेक्षा वायूची व्याप्ती कमी, संकोचवान आहे. वय कमी, व्याप्ती कमी. वायूपेक्षा अग्नीचं वय कमी, व्याप्ती कमी. अग्नीपेक्षा पाण्याचं वय कमी, व्याप्ती कमी. आणि पाण्यापेक्षा पृथ्वीचं वय कमी, व्याप्ती कमी. आणि ज्याची व्याप्ती कमी असते त्याची घनता, स्थूलता जास्त असते. ज्याची व्याप्ती जास्त असते त्याची सूक्ष्मता जास्त असते. म्हणून सूक्ष्मामध्ये आकाश जास्त सूक्ष्म, ती व्याप्ती जास्त आहे, वय जास्त आहे. सूक्ष्माचं म्हणजे स्थूल देहापेक्षा सूक्ष्म देहाचं वय जास्त असतं, व्याप्ती जास्त असते. म्हणून स्थूलाचं कारण सूक्ष्मच असते. म्हणून त्या अविद्येचा, ते आकाश सर्वात वडील येईपर्यंत आलता, पण त्या अविद्येचा प्रथमचा मुलगा आकाश आहे. म्हणून ती अविद्या जी आहे हा व्यक्त, तिचा पहिला मुलगा पाहिला तर तमोगुणापासून झालेला आकाश आहे, तामस आकाश. आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून तिच्या मोठ्या मुलाचा गुण आहे, मोठ्या मुलाचा मुलगा आहे, मोठ्या मुलाचं
मोठ्या मुलाचं स्वरूप आहे. कोण? शब्द. जे ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करते त्या शब्दाचं सांगायचं. आपण त्या शब्दाची ओळख, त्या शब्दाचं कुलगोत्र, त्या शब्दाचा इतिहास मागचा घराण्याचा त्याच्या ते पाहा लागलो. म्हणून ह्या त्या ह्या वंशामध्ये सर्वात वडील असणारी जी अविद्या आहे तिच्या प्रथमचा जो मुलगा आहे आकाश, त्या आकाशाचा शब्द हा गुण आहे. अर्थात अविद्येच्या कुलाचा शब्द म्हणजे कुलदीपक जन्माला आहे. कुलदीपक, कुलाला प्रकाशित करणारा, कुलामध्ये शोभून दिसणारा, कुलाच्या शिरोभागी शोभणारा, असा हा कुलदीपक आहे, गुण आहे. अर्थात अविद्येच्या कुलाचा शब्द म्हणजे कुलदीपक जन्माला. सूर्याप्रमाणे आकाशात जसा सूर्य शोभतो तसे शब्द गुणामुळे आकाश शोभते. आकाशात जसा डोळ्यानं पाहणाऱ्याला सूर्य शोभतो, आकाशात डोळ्यानं पाहणाऱ्याला सूर्य आकाशात शोभतो, कानानं पाहणाऱ्याला शब्द आकाशात शोभतो, दुमदुमतो. आपली बुद्धी कुठं अडकलेली? आपली बुद्धी डोळ्यात अडकली असली तर आकाशात सूर्य शोभतो. आपली बुद्धी नाकात अडकली असली तर आकाशात फुलं आत्तेड शोभतय, शेंड शोभतेत, दरवळतेत. आपली बुद्धी स्पर्शात अडकली असली तर आपल्याला सौंदर्य किंवा श्रृंगार रस आकाशात दिसन. पण आकाशात सूर्य अध्यात्मशास्त्राच्या किंवा संतांच्या किंवा ह्या शब्दाचे वैभव आपण पाहलो, पण आकाशात शब्द शोभवतो सूर्यासारखा, त्याच्या गुणानं, त्याच्या शक्तीनं. शब्दच शोभायमान आहे. सूर्याप्रमाणे आकाशात जसा सूर्य शोभतो तशी शब्दगुणामुळे आकाश शोभते. शब्दगुणामुळे आकाश शोभतोय, कारण आकाशात दुसरं काहीच नाही, शून्य होते शब्द काढायचं. शब्दानं शोभा आहे आकाशाची. जसं रात्री चंद्र चांदण्यानं आकाश सोबत, दिवसा सूर्यानं आकाश सोबत, हे जसं आपल्याला माहित आहे, ज्ञात आहे. त्याप्रमाणे गुणानं पाहिलं तर शब्द गुणानं आकाश शोभते. असा शब्द हा कुलदीपक आहे, त्या कुळाला दीपिवणारा आहे. कुलदीपक म्हणजे पूर्वी ज्या कुळाची ख्याती नसते त्या कुळाच्या एखादा भाग्यशाली मुलगा जन्माला तर त्या मुलामुळे कुळाची प्रसिद्धी होत असते, मुलामुळे कुळाची प्रसिद्धी होत असते. हे कुलदीपकाचे लक्षण आहे. हे काय कुलदीपक पणाचं लक्षण? कुलदीपक कशाला म्हणायचं? तर पूर्वी तो घराण्यातच मागा होता, ज्ञात नव्हता, त्याचा काही इतिहास नव्हता, काही चरित्र नव्हतं, काही ख्याती नव्हती, नावलौकिक नव्हता त्या कुळाचा. असं अंधारात पडलेलं, खितपत पडलेलं कुळ होतं. पण एखादा मुलगा त्या कुळातून जन्म, व्यवहारातलं सांगायचं, त्यांना शिक्षण घ्यावा, संपत्ती मिळवा, शक्ती मिळवा, तो राजा व्हावा, त्याचा इतिहास बनावा, म्हणजे त्या कुल प्रसिद्धीला आणलं त्यानं. अशी बरीच कुळ आहेत, त्या त्याच्यामुळे प्रसिद्धीला आली. जसं कोळ्याचं कुळ वाल्मिकामुळं प्रसिद्धीला आलं. अनेक संत झाले, त्या संतांची ती कुळ, त्या जाती, त्या उपजाती, ते नाव प्रसिद्धीला आली. नाही तर अगोदर नव्हती, कोणाला माहीत सर्वांना उजागर आली. तसा सूर्यकुल, प्रभू रामचंद्रासारखे अनेक तिथं वैभवशाली राजे झाले तर सूर्यकुलाचा नावलौकिक झाला, जगदाभर डांगोरा पिटला जातात. यादव कुल कृष्णामुळं काय त्याचा ख्याती झाली. कोळ्याची कीर्ती वाढिली गहन, का केले रामायण? रामाआधी कोळ्याच्या कुळाचा उद्धार केला, कोळ्याच्या कुळाचा नावलौकिक केला. वाल्मिकीनं दोन्ही प्रकारानं आधी माणसं मारून आणि नंतर उपदेश करून, रामायण करून. म्हणून असा
तसा शब्द आकाशाचा नावलौकिक करणार आहे, सर्व आकाशाचे कार्य कारण पुढचं मागचं सर्व प्रकाशन करणार आहे. म्हणून कुलदीपक आहे त्याच्या आणि सर्व हे पण शब्दाचं कुल म्हणजे सर्व सृष्टीच आहे. कारण की ती काय आहे, शब्द हा गुण जो आहे तर तो अव्यक्तापासून आहे, तर अव्यक्तापासून सर्वच आहे. महाराज कौतुकानं आपल्याला सांगायला हवे. आणि त्याच्यात शब्द स्वाभाविक आणि शब्द सर्वासाठी साधन आहे, शब्दात सामर्थ्य शक्ती हे दाखवून देण्याची. म्हणून शब्द हा कुलदीपक आहे. ते कुलदीपकाचं लक्षणात बसतो तो. आणि काही मुले जन्माला आली की सगळ्या कुळाची राखरांगोळी वाटवळ काटा करून टाकतात. त्या मुलाला कुलांगार म्हणतात. कुलदीपक आणि कुलांगार. कुलाला विस्तू अंगार लागला, काडी लावणारा कुळाला असा होतो. त्याचं रावणानं सर्व कुळ नष्ट केलं. जसं दुर्योधनानं सर्व त्याची बंधू सर्व ते सर्व सैन्य मिष्ट मित्रासह सर्व नष्ट करायला कारणीभूत पाहावे. कुलांगार म्हणून उपयोग होते. कुळाचा नावलौकी घालणारा, इस्टेट घालणारा, इतिहास संपविणारा, चरित्र संपविणारा कुलांगार किंवा कुळाला नष्ट करणारा. अविद्येच्या वंशात शब्द हा कुलांगार नसून कुलदीपक सुपुत्र जन्माला आहे. शब्द हा सुपुत्र आहे, कुलदीपक आहे. म्हणून पंचविषयामध्ये स्पर्श रूप रसगंध चांगले नाहीत, शब्दच फक्त एक चांगला आहे. म्हणून 5 विषय जर पाहिली भोग्य पदार्थ म्हणून किंवा 5 विषय म्हणून पाहिले, विकार म्हणून पाहिली पंचभौतिक पदार्थापैकी, तर त्याच्यापैकी जर तपासायचं असलं तर शब्दच चांगला आहे. स्पर्शे रूप रस आणि गंध ही त्या मानानं खाल्ले आणि अधोगतीला घालणारे. पाहिलं आपण त्या स्पर्श शब्दात पडला तो उद्धार होतो, स्पर्शात पडला तर अधोगती होते. स्पर्शात पडणाऱ्याला शब्दाचं वैभव शब्दाचं सामर्थ्य उपयोगाला आणता येत नाही. म्हणून ज्यानं गंध रस रूप आणि स्पर्श यांना काब्यात ठेवले, यांचा संयम केलाय, त्याला शब्दाचं वैभव कळतं, शब्दाची व्याप्ती कळते, शब्दाचा उपयोग करता येतो. कारण हे संकुचित आहे. संकुचित लहान लहान छिद्रानं जर आयुष्य गेलं, शक्ती गेली, बुद्धी गेली, तो मोठा स्रोत आहे, तो मंदावत असतो. म्हणून लिकेज नाही पाहिजे जास्त. म्हणून हे बाकीचे चांगले नाहीत. ते कशासाठी? सहसाठी, कल्याणासाठी, ज्ञानासाठी. ज्ञानाला ह्या 5 विषयापैकी हे बाकीचे बाधक आहेत, शब्द साधक आहे. स्पर्शे बाधक आहे. कारण ज्ञान होत असतं कानातून, आणि कानातून शब्दच विषय. स्पर्शात जाताना तर कानात वरती जाऊ देणार नाही जास्त, तो कानातून वावर जास्त होणार नाही वरतीचा, त्वचेतून होईल, त्वचेची व्याप्ती जास्त आहे स्पर्शे. म्हणून स्पर्शात मन बावळ होईल. रूप बाहेर सांगार सर्व नाटलेली सृष्टी, सर्व नटूनच आलेली, रूपात मन गेलं डोळ्यातून की तिकडच घुमन, शब्दाकडे येणार नाही. शब्दाचे अर्थ इतके बारकावे, शब्दाचं रहस्य, शब्दाची शक्ती लक्षात येणार नाही. मन तिकडे गेलं धावून. रस आणि गंध. रस तर शरीर बनतं रसानं, आणि रसाच्या विविधता करून रसातच जाईन रसातळाला. आणि गंध भुलून टाकीत असतो, जसा भुंग्याला बंदिस्त करीत असतो गंध. म्हणून हे बंधनात टाकणारे स्पर्शे रूप रस आणि गंध हे 4 विषय क्रमानं अधिक बळकट बंद करणारे. आणि
चारीतून जो बाजूला झाला आणि शब्दावर आला तर तो चारीतून तो सुटला, पण शब्दातून बी सुटतो तो आणि अर्थावर जातो शब्दाच्या. म्हणून हे चांगले नाहीत, शब्दच फक्त एक चांगला आहे. या शब्द गुणामुळेच आकाशाची सिद्धी आहे, सिद्धी झाली. एरवी आकाशाची सिद्धी झाली नसती. एवढं आकाश असून आकाश प्रसिद्धीलाच आलं नसतं. आकाश शब्दानच माहित होते. जेव्हा गडगडाट होईन आकाशात तेव्हा रे आभाळ गडगड आभाळ आहे. नाही तर आभाळ रोज असतं पण आकाश रोज असतं पण आकाशाचं भान नसते. गडगडाट होईन, वीज चमकन गडगडाट होईन, अरे गर्जनातील आकाश, गर्जनातील आकाश आहे. ते पण आकाशाचं भान जास्त नाही. जितकं पृथ्वीचंही तितकं पाण्याचं नाही, जितकं पाण्याचंही तितकं अग्नीचं भान नाही प्रकाशाचं, जितकं प्रकाशाचंही तितकं वायूचं भान नाही. जे जास्त व्यापक आहे, सूक्ष्म आहे, ते बेभान होत असते त्याचं. आणि वायूचं तरी भान आहे कसं बस, त्याच्या गतीमुळं स्पर्श होतो अंगाला आणि लागतो. आपल्या कामात व्यवहारात गुंतलेला असताना बी वाऱ्याचं भान होते, ते आला की आदळतो आपल्या त्वचेवर. पण आकाश तसं आदळत बी नाही, त्याला गती बी नाही, ते पळत बी नाही, ते दिसत बी नाही. पहा, आकाश फक्त स्पर्श येऊन कळते, फक्त लागत आहे अंगाला, आदळत ते त्वचेवर त्याच्या गतीनं. प्रकाश तर लागतो बी आणि दिसतो बी. पाणी तर लागत बी, दिसत बी आणि चव बी कळती. प्रकाशाची चव नाही, एक एक वाढत चाललंय. आणि पृथ्वी तर लागती बी अंगाला, दिसती बी, चव बी आणि गंध बी आणि स्पर्श बी सर्वच आहे. आणि कानानं ऐकू येते घनघन, आदळआपट झाल्यावर. म्हणजे सर्व इंद्रियांना जाणवती. तसं आकाश कोण्याच इंद्रियानं जाणवत नाही, फक्त शब्दानच जाणवत, हे चाललं होतं. मग आकाशाची सिद्धी झाली नसती, म्हणजे आकाशाचा बाप म्हणजे शब्दाचा बाप आकाश आहे हे कळलेच नसते. असे शब्दाचे महत्व आहे. जसं दशरथ राजा माहितच झालं नसतं प्रभू रामचंद्र त्याच्या पोटी जन्मले नसते तर काय किती राजे होऊन गेले. दशरथ राजाची काय कथा असते. वसुदेव देवकीची, नंद देवकीची काय कथा असते कृष्णा नसतात. इतके गोडी, इतके कथा, इतके भागवत, इतके हरविजय ग्रंथ, इतका नावलौकिक, इतके कार्याचे कार्यक्रम, त्याचे नाव कोणी घेतलं असते इतकं नंद यशोदेचं वसुदेव देवकीचं आवर्जून कोणी पडद्याआड गेले असते काळाच्या. नामुळं त्यांचं पेंध्याचं सुद्धा कोणी नाव घेतलं असतं. राधेचं, गवळणीचं, या गवळ्याचं कोणी नाव घेतलं असतं. येड्या वाकड्या बोबड्या पेंध्या याचं नाव कोणी घेतलं असतं. कृष्ण नसतात त्या गोकुळात. गोकुळाचं इतकं नावलौकिक झालं असतं का. किती शहर आहेत, किती गाव आहेत या कातडी. त्याप्रमाणे शब्दामुळेच आकाशाची सिद्धी झाली. म्हणजे शब्दाचा बाप आकाश आहे म्हणून. जसा मुलामुळे बापाची शिर, कोणाचा मुलगा आहे हा, लय सुंदर आहे, हा मग यायचा यायचा आहे. त्याप्रमाणे हे आकाश कळत नसते जसे शब्दाचे महत्व आहे. म्हणून हा शब्द असा असा आहे, लय गुणवान. मनुष्याने पुष्कळ ग्रंथ वाचू नयेत, एक शब्द काम व्हावे. आता असा शब्द आहे ना, आता हा व्यवहारात तर चांगला आहे, त्याचे गुण तर चांगले आहेत, पण तो आपल्याला आपलं स्वरूप दाखवून देण्याच्या उपयोगी पडतो. हा त्याचा अंतिम सर्वात सर्वोत्कृष्ट उपयोग आहे. म्हणून शब्दात रमू नाही, शब्दानं अर्थावर यावा. आणि त्या इतराच्या शब्दात रमू नाही, संतांच्या शास्त्राच्या, संतांच्या, सद्गुरूच्या महावाक्याच्या, अवंतर वाक्यापेक्षा महावाक्याचं चिंतन करण्यात रमावं. ते जवळ नाही. म्हणून शब्द शब्द म्हणलं कोणतेही शब्द नाही, ते शब्दच असते श्रंगारी, शब्दच असते बिबिसगार, शब्दच असते पवाड्यातली. वीर रस निर्माण करणारे. पण आपल्याला समाधान पाहिजे, शांती पाहिजे, तर शांत रस बी शब्दात आहे.
मग शब्दातून शांत रस शास्त्रानं संतांनी गुरुनं सांगितलंय आणि तो महावाक्याच्या चिंतनात येतो, तो ब्रह्मज्ञानाच्या बोलण्यात भाषेत येतो, ते जीवनमुक्ताच्या बोलण्यात असतो. म्हणून मनुष्याने पुष्कळ काही वाचू नये. शब्दच आहे, पण पुष्कळाचे शब्द पुष्कळ प्रकारचे शब्द पुष्कळ दिशेला नेणारे शब्द वाचू नये. जास्त ग्रंथ वाचू नये. गुरुजी म्हणतात मुक्त होण्यासाठी साधकानं काय करावं नेमकं, तर एका शब्दात काम व्हावे, महावाक्यानं काम करून टाकू. आधी तयार व्हावं, पवित्र व्हावं, शुद्ध व्हावं, स्थिर व्हावं, अंतर्मुख व्हावं आणि गुरुची वाणी ऐकावी. बस एका शब्दात काम व्हावे. शब्दाच्या पंचायती, शब्दाच्या जंगलात भटकू नये. जसे लग्न झाल्यानंतर संसाराला आरंभ झाला की चटकन त्या बाईला लेकरू व्हावी, हे माहितीच आपल्याला दृष्टांत. पुष्कळ नवस करून नंतर मुलगा होण्यात महत्व नसते. लय नवस केली, सायासं केली आणि मग मुलगा झाला केव्हा तरी म्हातारपणी. अगोदर नवसातच वेळ गेला, वाट पाहण्यातच वेळ गेला, तर त्याला महत्व नाही. त्याप्रमाणे मनुष्य देह भेटावा आणि मनुष्य देह भेटून नेमकं तयार राहू, शुद्ध राहू, मळूच नाही. ते पहा काय होतं, आपण येताना शुद्धच असतो, स्थिरच असतो, अंतर्मुखच असतो. देहाला येताना कोणता बी जीव मनुष्य देहातला तर तो किती चांगले, त्याच भरलेला नाही, अजून मळालेला नाही, चंचल नाही अंतकरण, पण त्यात लोभ मोह नाही. नंतर हे सर्व लागत आहे, नंतर पुन्हा धुईपूस करायची, पुन्हा मग ब्रह्मज्ञान ऐकायचं. म्हणून संस्कृतीनं ब्रह्मचार्य आश्रमातच गुरुग्रही जाऊन ब्रह्मज्ञान संपादन करावं असं सांगितलेले. ही चतुर्वर्ण व्यवस्था आहे, त्याच्यात ती विभाजन केलेली, कोण्या आश्रमात काय करावं. म्हणून भरायच्या आधी कासयास हात भरून धुवावी, चालत्या गोळी मार्गाशी तुकोबराय म्हणतात. आधी अंतकरण शुद्ध आहे ती माळवायचं व्यवहार करून, आणि पुन्हा मग शुद्ध करायचं आणि मग श्रवण ब्रह्मज्ञानाचं करायचं. म्हणजे मग करू म्हातारपणे. मूर्खपणा आहे तू. आधी अंतकरण स्थिर आहे चांगलं बालवयात, तर ते पुन्हा चंचल करायचं अनेक उपभोगानं, अनेक भोगासक्त होऊन, अनेक वासनानं हे करून, आणि मग ते आठवत का? मग ते हातात राहतं का? ते का रिमोट कंट्रोल राहतं का त्याच्यावर? ते जास्तच जातं, मग जास्तच व्यसनात जातं, जास्तच विकारात पडते, पण ते आवरल्यानं आवरत नाही. म्हणून व्यवस्था आहे, व्यवस्थित आहे तोपर्यंत आपलं वाजवून घ्या, गंगा वाहते हात धुवून घ्या. बालवाय अंतकरण शुद्ध असतं, अंतकरण स्थिर असते, अंतकरण अंतर्मुख होत असते, तर मग त्या वेळेला श्रवण पाहिजे, त्यावेळेलाच गुरुघरी जाऊन श्रवण करायला पाहिजे. म्हणून पुष्कळ नवस करून नंतर मुलगा होण्यात महत्व नाही. तशी परमार्थात तत्वमसी महावाक्य ऐकली की चटकन ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान व्हावे. अधिकार असल्यावर होतेच. शांतकरण मळायच्या आधी, भरायच्या आधी, चंचल व्हायच्या आधी, आकर्षित कशा या विषयाला, भोगाला आकर्षित व्हायच्या अगोदर जिकडे जर आकर्षित झालं, शब्द ऐकले त्यांनी, महावाक्य तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि अधिकार असतोच त्या टायमातच ऐकलं. तसा मुलगा शिक्षणाला आपण लवकरच घालतो, म्हातारपणी कुठं घालतो. मग त्या काळात त्याची आकलन शक्ती असते, त्याची बुद्धी खुलत चाललेली असते, त्या काळात त्याला ते सर्व शिक्षण लाभत, म्हणून तो ट्रेन होतो त्याच्यात. तसंच ते ब्रह्मज्ञानाचं. म्हणून चटकन ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान व्हावे. होतच, ऐकल्यावर होतच ना. ऐकल्यावर ती कळतच असतं, ती लायकी असली तर, कानात मन आलं तर, ते मन शुद्ध असलं तर, ते मन स्थिर असलं तर, ते मन अंतर्मुख असलं तर, ते मन शब्दाचा अर्थ करू लागलं बुद्धीनं, तर ते होत सहजच होते. प्रक्रियाचं का अवघड नाही. आपण आधी अनाधिकारी बनतो आणि मग पुन्हा अधिकार मिळायचा प्रयत्न करतो, हात भरून धुतो, तो धुतल्या जात नाही. भरायच्या आधीच जेवण घ्या. कारण ज्ञान जर लवकर न झाले तर जीवनमुक्तीचे विलक्षण सुख भोगण्यास मिळत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान होण्यात जास्त काळ घालू नये. पहा, म्हणजे परमार्थ लवकर आटपाव.
परमार्थाला लवकर लागावा, लवकर लागल्यावर परमार्थ लवकर आटपा, परमार्थ संपाव. म्हणजे परमार्थाला जे काम झालेले ते काम हवं. अज्ञान निवृत्ती, ज्ञान प्राप्ती, आत्मप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मात्म एकी, त्याला म्हणा काय म्हणायचं ते पटकन व्हावं, नेमकं साधन करून. उगाच वेळ घालीत बसू नाही, उगाच गमजा करीत रमत बसू नाही की हे काय करले ते काय करले, करा हे करा ते. आपल्याला उगा नादानं करतो त्याचे दाखवायसाठी, मग ते ढोंग होतं, मग ते परमार्थच होत नाही. वेळ घालूपणा करू नये, रंजन करायचं नाही. आणि जर परमार्थ लवकर नाही झालं तर तबदब झाली तर मग होत बी नाही तो तसा. तसाच नाद लागतो, तसाच दांभिकतेचा नाद लागतो, देखावपणाचा. आणि ते कौरव बी मग तसाच करीत राहतो, भटकत फिरतो. आणि मग जर लागलाच फिरत 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 तो आला संताकडे मागून तर हे करून वेळ घालून, तर जर महापर्यासाने त्याला मुक्त होता येईल, पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचा भोग होणार नाही ना. वेळ निघून गेली त्याची. म्हणून ब्रह्मज्ञान होऊन वेळ राहावं, वेळ वाया घालू नये. शिक्षणातच वेळ गेला तर ड्युटी केव्हा करायची? शिक्षणातच ज्याची 60 वर्षे गेली डिग्र्या मिळविण्यात, आणि आता काय करतो? योग्य काळात शिक्षण होऊन वेळ मिळाला पाहिजे सेवा करायला, कर्तव्य करायला. तेव्हा त्या शिक्षणाचा, तेव्हा त्या वयाचा, तेव्हा त्या जीवनाचा उपयोग झाला ना. व्यवहारातला दृष्टांत. अहो वाटानच वेळ गेल्यास पाहुण्याची इथं पाहुणचार खायला गप्पा गोष्टी करायला वेळ भेटला पाहिजे ना. दिवस मला आता पाहुण्याची इथं पावसाला, आता पाणी प्यायचं आणि वापस निघायचं. जेवायला वेळ नाही, स्वयंपाक करतोय वेळ नाही, बोलायला वेळ नाही. म्हणून वाटानं जितका वेळ हे करता येईल, कमी लागन याचा आपण जसा उपयोग करतो, की कमी वेळ लागला पाहिजे, मला तिथे वेळ भेटला पाहिजे, त्याप्रमाणेच आहे. म्हणून कारण ज्ञान जर लवकर न झाली तर जीवनमुक्तीचे विलक्षण सुख भोगण्यास मिळत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान होण्यास जास्त काळ घालू नये. ब्रह्मज्ञान होण्यास जास्त काळ घालू नये म्हणजे चिंतनच करावं, श्रवणच करावं, इमानदारीनं करावं, मन लावून करावं, अंतरंगात शिरून करावं, संत संगी अंतरंगी. जे करायचं ते ढोंग करू नये, खरं इमानदारीनं करा. श्रवण करणं, भजन करणं, वाचन करणं, मनन करणं. आपण करायलोच ना आपल्यासाठी, लोकांसाठी नाही ना. आता हे श्रवण करताना सुद्धा काही लोक कामात असतात. आता आपले मी याच्याबद्दल बोलायलो, ऐकणाऱ्याबद्दल. काही लोक मोबाईल पाहतात, काही लोक काही चिवडीत बसतात, कोणाला बोलतात मधात. हा महामूर्खपणा आहे. म्हणून ध्यान राहत नाही आपल्याला कुठपर्यंत विषय आला, काय वाचन करलं होतं, सांगणं कुठं आलंय. आपण ऐकत कोणासाठी? लोकांना दाखवायला का? दिसायला कोणी कोणाला इथं? आपल्यासाठी आपण ऐकायलो तर आपण वेळ बाकीचं काम बंद करा त्या वेळात. आता ज्याच्या पुढे ग्रंथ आहे तेच ऐकायले, जे ग्रंथाकडे पाहिली तेच ऐकायलेत, जे इतर काही काम करीत नसते तेच ऐकायलेत, बाकीचे ढोंग करायले. कोणासाठी करायले कोणा? ऐकण्याचं ढोंग आहे ते साधन ठरत नाही आपल्यासाठी. एकाग्र चित्तानं जसं काय समोर बसून ऐकायलो तर असं ऐकावं. गुरुजी बोलायले, ज्ञानोबाराय बोलायले तर असा भाव धरून ऐकावं, तेव्हा सर्व होत असते. नाश्ता करताना ऐकायले, चालताना ऐकायले, कोणाला बोलताना ऐकायले, मोबाईल पाहताना ऐकायले, कोणाला चॅटिंग करायला लागली. हा तर मूर्खपणाचा प्रतिबंध येतो, विक्षेप येत असतो श्रवणात. हा दोष आहे श्रवणातला. हा काढला पाहिजे. हा नाही काढता किती हा ह्याचा जन्म कोटी हरिकायचा जन्म जन्म ऐकलं तरी बी ते ऐकणं होत नाही, ते ढोंग होत ऐकण्याचं. वेळ काढून, आदर देऊन, स्थिरता अंतर्मुक्ता करून ऐकलं तरच ऐकलं, नाही तर ऐकलं नाही, ऐकल्याचं सोंग झालं.
स्वप्न झालं ते ऐकल्याचं. साधना नाही ठरत ती. आपण परमार्थातलं जे जे करायलो ती साधना ठराव. आपण मंदिराकडे दर्शनाला चाललो ती साधना ठराव. आपण आंघोळ करायलो ती साधना ठराव. आपण देवपूजा करायलो ती साधना ठराव. ढोंग ठरू नाही. व्यर्थ आपली विक्षेप होऊ नाही नसता तो. कारणाला आपण जेवण करलो तर जेवणच करा, शरीर पुष्ट होण्यासारखं. तसं आपण ऐकायलो तर ऐकावंच. त्यावेळेलाच ते आपल्या अंगी लागण. तुका म्हणे भलीन त्यांची नावे मानवली तेव्हाच मानवंती, नाही तर सांडवी खुरी जाईल. संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू तो कोबरा. किती आदर देतात त्या सर्वांना, ह्या प्रमेयाला, त्या शास्त्राच्या शब्दाला. हे साठवायचंय. म्हणून इमानदारीने जर आपण परमार्थ केला तर परमार्थात वेळ जात नाही. परमार्थ वेळ घालू गोष्ट नाहीच. तुका म्हणे कानी ऐकली मा तोची घाला झाला घात, नंतर झाला घात जीवपणा नाही. तोची म्हणजे तेव्हाच. तोची शब्दाचा अर्थ तत्क्षणीच. देवाची द्वारी उभा क्षण भरी, येळ भरी नाही, तास भरी नाही, वर्ष भरी नाही, जन्म भरी नाही. महाराजांना क्षण पुढे आणलाय, आपल्याला सांगितलंय. म्हणून ब्रह्मज्ञान होण्यात जास्त काळ घालू नये. जीवनमुक्तीत विलक्षण सुखात अधिक काळ घालावा. जर आपण इमानदारीनं साधनं केली परमार्थातली, श्रवणाधिक, चिंतनाधिक, मननाधिक, निध्यासनाधिक, तत्व पदार्थ शोधनाधिक, आपल्याला जे योग्य जिथं आपण अडकलो तिथं जर आपण त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न केला, संतांचं सहकारी, उपदेश आहे अनेक प्रकारचा, चिंतन करणे, आपल्याला प्रक्रिया माहीत झालेल्या आहेत. जर आपण इमानदारीने आपल्यासाठी परमार्थ केला तर थोड्याच वेळात आपलं अंतःकरण निसंशय होऊन आपल्याला परमात्मा स्वरूपाचा, आपल्या स्वरूपाचा ब्रह्म म्हणून अपरोक्ष बोध होऊन सर्व प्रकारचं अंतःकरणातल्या आड्या घोड्या, वाकडीपणा, अविद्या, अंधार, शंका, विपर्यास कुठलाच राहणार नाही. मोकळं होईल. आणि असं मोकळं अंतःकरण, कोठेही चित्ताशी नसावी बंधन, असं जे अंतःकरण आहे मोकळं झालेलं, तर तिथंच जीवनमुक्तीचं विलक्षण सुख होत असतं. सुखाचा महाभोग होत असतो. जे करीन ते सुख आहे, जे बोलन ते सुख आहे. म्हणून जीवनमुक्तीत विलक्षण सुखात अधिक काळ घालवावा. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखामध्ये अधिक काळ घालावा. ब्रह्मवेत्याच्या सुखाला काही निमित्त लागत नसतं. ब्रह्मवेत्याचं सुख म्हणजे काही निर्निमित्त सुख आहे, ते काहीच नाही. काटे पाहून बी सुख होतं त्याला, युद्ध पाहून बी सुखातच असतो तो, शरीर सुटायला लागलेलं पाहून बी सुखच असते. त्या सुखाला निमित्त नाही, त्या सुखाला काही प्रतिबंध नाही, त्या सुखाला काही निमित्त लागत नाही उत्पन्न होण्याला, त्या नष्ट होण्याला काही प्रतिबंध नाही. जगातलं असं काहीच नाही की तिथं सुख निर्माण होत नाही, तिथं सुख नसतंय. आणि जगातलं असं काहीच नाही की त्यानं सुख नष्ट होतंय. ती ब्रह्म त्याच्या सुखाला काही निमित्त लागत नाही व समाधीचे सुखालाही काही निमित्त लागत नाही. तुलना केली, योग्याची समाधी निर्निमित्त आहे, तिथं काही विषय नाहीत. कोणी व्यक्ती नाही, वस्तू नाही, विषय नाही, सुखाला त्याच्या कारण समाधीमध्ये. महाराज अत्यंत प्रयत्नपूर्वक असते ना योगाची समाधी. किती साधना करावी लागते त्याला, नाही तर कुणी मग योगी झाला असतं किंवा कुणी ती साधना केली असते सहज साधते. तर निर्निमित्त सुख जर योग्याला असतं गृहीत धरा, तर मग प्रत्येक माणसानं तो योग्याच्या पातळीवर जाईल, साधारण पामर साधक सुद्धा. हो, बरोबर आहे. मग ब्रह्मवेत्याचं सुख सुद्धा निर्निमित्तच आहे ना, काही निमित्त नाही ना. म्हणजे ब्रह्मवेत्ता गरीब असला म्हणजे सुख नाही, आणि श्रीमंत झाला तरच सुख आहे असं नाही. ब्रह्मवेत्याला काही भोगवस्तू भेटल्या तरच सुख आहे, भोगवस्तू नाही भेटल्या तर सुख नाही असं नाही ना.
त्याचं सुख व्यवहारातल्या कोण्याच वस्तूवर, व्यक्तीवर, ब्रह्मवेत्याचं अवलंबून नाही, अवस्थेवर पण नाही. योग्याचं अवस्थेवर अवलंबून नाही हे सांगायचं होतं मला. ती अवस्था गेली की गेली योग्याचं सुख. म्हणून ब्रह्मवेत्याच्या सुखाला काही निमित्त लागत नाही, व्यवहारातलं काही वस्तूचं. समाधीच्या सुखालाही काही निमित्त लागत नाही. पण समाधीचे पुरुषाला सुखाचे ज्ञान नसते, पहिली गोष्ट. तर त्या अवस्थेतच सुख असतं समाधी अवस्थेत. आणि दुसरी गोष्ट, त्या अवस्थेत त्याला सुख असतं पण सुखाचं ज्ञान नसते. आणि ब्रह्मवेत्याला सुख असून ज्ञान सुख असते. म्हणून पण समाधीचे पुरुषाला सुखाचे ज्ञान नसते व जीवनमुक्ताला सुखाचे ज्ञान असते. जीवनमुक्ती तो जाणून बुजून सुख भोगतो. योगी जाणून नाही बसित, योगी समाधीत जाऊन शून्य होऊन. म्हणून योग्याला अंधारात सुख आहे, उजाडात नाही. कारण अविद्या तशीच आहे आणि सुख आहे. म्हणून जीवनमुक्ताला समाधी घेता येते. पहा, म्हणून जीवनमुक्ताला ज्ञात सुख आहे जीवनमुक्तीतच. म्हणून जीवनमुक्ताच्या जीवनमुक्ती समाधी आली, पण समाधीमध्ये जीवनमुक्ती नाही आली. पण समाधीचे पुरुषाला सुखाचे ज्ञान नसते व जीवनमुक्ताला सुखाचे ज्ञान असते. म्हणून जीवनमुक्ताला समाधी घेता येते, पण समाधी घेणाऱ्याला जीवनमुक्ती माहित नसते. जीवनमुक्ताला सर्वच माहित असतं, त्याला मोकळा मार्ग सुरंग. म्हणजे जीवनमुक्ताला समाधीच सुख माहितीये की हा त्या हेच सुख तो आडून भोगतो अंधारात, अज्ञात. आणि जीवनमुक्ताचं ज्ञात असते की हे दृश्य हे भासमान आहे आणि त्याचा अधिष्ठान मी ज्ञात असते. सच्चिदानंद मी असं ज्ञात असते. आणि सर्व सच्चिदानंदचे अधिष्ठानच एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे हे ज्ञात असत. पण समाधी घेणाराला जीवनमुक्ती माहित नसते. म्हणून योग्याची अज्ञात समाधी आहे व ब्रह्मवेत्याची ज्ञात समाधी आहे. निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिच्या नामी इथं आपण थांबू. म्हणून सांगायचं तात्पर्य, निळोबाराय म्हणतात की स्वरूप सिद्धी, स्वरूपाच्या सिद्धीमध्ये म्हणजे स्वरूप साक्षात्कारामध्ये, ब्रह्म अपरोक्षमध्ये, जीव ब्रह्म ऐक्यतेमध्ये, जीव ब्रह्म ऐक्य बोधामध्ये नेहमी समाधी असते. त्या बोध समाधी, ती ज्ञान समाधी, समाधीच येते. समाधी संजीवन हरिपाठ, समाधीच येते, समसुखाची समाधी. म्हणून हरिनाम तो त्या समाधीमध्ये हरिनाम असत. हरी आणि हरीचं भान हेच हरिनाम आहे. भान करून देणारं नाम असते, ध्यानात घ्या. हरिनाम शब्दाचा अर्थ हरिभान, हरी जागृती, हरी जागर, हरी कीर्तन, हरी जागर, हरी भजन, त्यालाच हरिनाम म्हणा. हरी म्हणजे वस्तू, हरी म्हणजे तत्व, हरी म्हणजे स्वरूप. आणि नाम म्हणजे त्याचं भानपणा. नाम हे ज्ञान आहे, नाम हे चैतन्य. तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. नाम माया आहे, ध्यानात घ्या. पण चैतन्याला दाखवून देणारी माया आहे. ही गोष्ट खूप मस्त आहे. ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मच सत्य आहे. आणि ब्रह्माला ब्रह्म म्हणणं, हरीला हरी म्हणणं माया आहे. पण ती माया इकडे कार्याकडे येत नाही, ती पुन्हा अधिष्ठानाकडेच येते. पुन्हा हरी म्हटलं की माया आहे, हरी म्हणणं माया आहे. पण हरी म्हणणं हरीशी एकरूप करून घेणारी माया आहे. म्हणून त्याला साधन रूप माया आहे, ती साधन रूप बनलेली माया आहे. म्हणून ते द्वेषक द्वैत नाही, मित्र पोषक असं द्वैत आहे.
म्हणून हरिनाम, म्हणून नित्य समाधी हरिनाम, म्हणून हरिनामात त्याला नित्य समाधी असते, नेहमी समाधीस्थच असतो तो, आणि ज्ञात समाधी असते त्याला. निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे, अशा प्रकारचं जीवनमुक्ताचं हे वैभव आहे, किंवा हे शब्दाचं वैभव आहे, शब्दाचं साधन आहे, असा शब्दाचा उपयोग आहे. म्हणून शब्द हा वडील अव्यक्ताच्या वंशामध्ये उद्योत्कर्ष कसा आहे तर सूर्यासारखा आहे. यानं एकाच गुणानं आकाशाला अंबरत्व सिद्ध आहे. अंबरत्वाची सिद्धी झाली, आकाशाच्या आकाश आकाश आहे अशी सिद्धी होती त्यानं, आणि शब्दानं आत्मा याची सिद्धी होती. आत्म्याची आत्मा ब्रह्म याची सिद्धी होती, आणि आत्मा ब्रह्म याच्या सिद्धीनं समाधी होत असते. म्हणजे जीवनमुक्तीचं सुख. म्हणून शब्द आहे ते शब्दाच्या रानात भेंडू नाही, नेमका शब्दाचा महावाक्याचा उपयोग करून घ्यावा. एका शब्दानं काम होईल अशा प्रकारचा आपण जागृत अधिकारावर असावं, आणि अधिकारावर असून जर आपण शब्दाचा साधनाचा उपयोग केला संतांच्या, तर एका शब्दानंच आपलं काम होते. तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मस्मी. तू ब्रह्म आहेस, तू आता जाणणारा ब्रह्म आहेस, प्रज्ञान ब्रह्म. तू आता तू म्हणजे मी मानायला लागला ते मी नाही, मी ते मी, तू ते तू, कुकड हे लारशी. तू म्हणायला लागला ते तू कोण आहे, तर तूच ब्रह्म आहे. निजब्रह्म तू गे बाई, परब्रह्म तू. आणि हे दिसायला लागली ही माया आहे. हे दिसायला लागली याला वार, तूच परमात्मा आहे. आणि दिसायला लागलेलं काहीच नाही, दिसणंच खोट आहे. ज्याला दिसायला लागलं तो जीवपणाच खोटा आहे, तो भ्रम आहे. त्या भ्रमाला वार, आणि अधिष्ठान पहा, एकमेव अद्वितीय अधिष्ठान आहे. मग अधिष्ठ जर गेलं तर अधिष्ठानाची भाषा संपली, एकच आहे, आणि ते बोलण्यातलं नाही. अशा प्रकारचं शब्दाच्या पलीकडे दाखवून देतो, असा हा शब्द उपयोगी आहे. म्हणून नेमक्या शब्दानं, संतांच्या नेमक्या शब्दानं आपलं काम झालं पाहिजे. अशा प्रकारचा आपण शुद्ध स्थिर अंतर्मुख अधिकारावर असून नेमक्या शब्दाचा उपयोग करून घ्यावा, आणि लवकर हा अज्ञानाचा पडदा वारावा. म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग म्हणजे फायदा आहे. मनुष्य देहात वेळ घालू नाही शब्दामध्ये, इतर विषयामध्ये तर पडूच नाही, पण शब्दामध्ये वेळ घालूपणा करू नाही. नाटकी शब्दात पडू नाही, शब्दाच्या लोभात पडू नाही, शब्दाच्या अर्थावर जावा, नेमक्या शब्दाचा उपयोग करावा, इमानदारीने उपयोग करावा, आणि कमी वेळात काम करून घ्यावा. म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा महानंदाचा भोग होत असतो. असं गुरुजी आपल्याला शब्दाचा उपयोग फडक्यात लवकर करण्याचं सांगतात. ठीक आहे. हो महाराज. हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी सर. जय हरी महाराज. जय हरी महाराज. जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. जय हरी सर्वांना. जय हरी बाबा. ठीक आहे. जय हरी महाराज सर्वांना. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी सर्वांना. बाबा जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. नमस्कार सर्वांना. नमस्कार. जय हरी माऊली. सर्वांना जय हरी. हा जय हरी. जय हरी महाराज. जय हरी सर्वांना. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी सर्वांना. जय हरी. पाठ थांबला का?
असं उघड राहू द्यायचं नाही. पाठ झाल्यावर सगळ्यांनी एक्झिट होऊन घ्यायचं. हो, पाठ झालाय ना, संपाय ना पाठ.